नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? मजेत आहात ना? तर आत्ताच आंघोळ वगैरे झाली. सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आज आमची लवकर आंघोळ झाली. ही लवकरच म्हणायची. समर्थ आज लवकर उठली होती आणि बेस्ट टाईम झाला तिचा आंघोळीचा. थोडासा आवाज येतो रडण्याचा, इग्नोर करा. तिला ते पावडर लावताना फक्त मीच लागते. आऊंच्या हातनं ती पटकन लावून घेत नाही किंवा दुसऱ्याच्या हातनं पटकन पावडर लावून देते. मुद्दाम रडती मोठ्याने. आले समर्था. तर असं आहे. तर मी पहिलं तिला पावडर लावून घेते, मग तुमच्याशी बोलते, नाही तर ती रडतच राहील. अगं बाळ, मेकअपच केला मी तुझा. चांगला मेकअप नाही केला, पण ठीक आहे. परत नाही करणार मी. परत तिला कळू द्या ना की आपली चुकी असल्यावर आपण नाही हे करावं. नाही पिल्लू, असं नाही करायचं. सॉरी नाही म्हणायचं तिला सारखं सारखं. तिला तिची चूक कळली पाहिजे. त्यांना तिचा मेकअप त्यांनाच करायचा आहे आणि तिला मेकअप करायला आवडतो. पण काय होतं, पावडर लावायची म्हटलं ना तोंडाला हात लावला ना कोणी, तिला खूप राग येतो जास्त. ते आता अशीच करणार, किती काही म्हणा ती अशीच रडत राहणार आहे. आता तिला मलाच घ्यावं लागेल, पण ते पण ऐकत नाही. तर कधी कधी रागवलं पण पाहिजे, कारण तिलाच इतकी सवय लागली ना. सॉरी म्हटलं की तिला कळतं की आपलीच चुकी आहे. मला असं वाटतं की तिची चुकी असल्यावर तिला कळलं पाहिजे, तिची स्वतःची चुकी आहे, तिने सॉरी म्हटलं पाहिजे. आणि अजून लहान आहे त्यामुळे तिला काही कळत नाही. हळूहळू जशी जशी मोठी होईल तसं तसं आम्ही तिला सगळ्या गोष्टी शिकूच, तसे संस्कार आम्ही करूच. फक्त थोडंसं ती जास्त रडली नाही पाहिजे म्हणून आम्ही तसं म्हणतो. तर चला, आजचा दिवस कसा जातोय. आज बाळाचा आहे 5 मंथ कम्प्लिटेड झालेले आहेत बाळाला. कसे पटकन दिवस गेले कळलेच नाही आहेत. तर आता मी चाललेत ऑफिसला. तर असं मी चालली खराडीला. तर 5 मंथ किंवा काही कम्प्लीट झाले की मी तिकडे असते खराडीला. तर आज चालली आहे. तर तिचं सेलिब्रेशन थोडंसं करायचं आहे. केक वगैरे कट करू. आम्ही ऑलरेडी कट केलं, पण तर एकदा करूया. तर चला. हॅपी 5 मंथ समू. म्हणजे सोनू 5 महिन्याचं झालं मस्त. आमच्या बाळाला 5 मंथच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू म्हणा. थँक्यू बबडी, सोनपापडी माझी. चाल इकडे चाल. थँक्यू म्हणते. आय बबडी. थँक्यू समू. थँक्यू म्हटली ती. तिचा आवाज पोहोचला आहे नाही. यू आर वेलकम. हो कळलं, थँक्यू म्हणले ते. गप काय. तर चलो चलते हम. बर. तसा माझा पूर्ण केस बिघडून टाकली. दिवसभर असंच करते, सगळी केस खराब करून टाकते. सोनू माझं सगळी केस खराब करून टाकतं. अशी केस ठेवतच नाही, सगळी केस बिघडून टाकते. हिअर वी गो. आम्ही निघालेलो आहोत. चलो ऑफिसला झाला आज तुम्ही. सगळ्याला कामाला लावतो मी. चला तुला जायचं ऑफिसला पिल्लू? डॅडासोबत जायचं ऑफिसला. तुम्हाला काम व्हायचं नाही. हे तर ऑफिसला जातात तरी त्यांना असं करमतच नाही. तिथं बसल्या व्हिडिओ कॉल करतात. इतकं त्यांना आठवण येते. कसं वाटतं समूला सोडून ऑफिसला जायला? असं जाऊ वाटत नाही, ऑप्शन नाही. हायब्रिड असल्यामुळं जावंच लागतंय. माझं तर कसं नाही. माझं नशीब वर्क फ्रॉम होम आहे की नाही. ते चांगलं आहे. नाही म्हणून माझं पिल्लू. पण तरी थोडं काय म्हणतात, काम प्लस हे बघता थोडं कसं जाणार आहे मला. थोडे दिवस तर काम नसणार, पण जसं काम सुरू होईल तसं धिंगाणं होणार दोघांचा. कधी माझी मीटिंग असली तर ह्यांना सांभाळावं लागेल, ह्यांची मीटिंग असली तर मी सांभाळणार. दोघांनी मिळून करावं लागेल, हे की नाही. एकट्याच्या ह्याच्यावर नाही सोडता येणार. ऑर्डर द्यायला चालले पप्पांसोबत. इथं आलेले आहेत माझे पोहे. बाहेरच नाश्ता करते, खूप लेट झालं. तुला खायचे पोहे ना? पोहे खायचे सोबत. आजच्या प्रेग्नेन्सीमध्ये मी फक्त पोहेच खाल्ले, त्यामुळं आमच्या समाजाला पण पोहे आवडतात. तर इथं आजीबाई गप्पा मारत बसलेत माझ्यासोबत. घेतलाच पदर डोक्यावर. आजीचा पदर कधी खाली येणार नाही. डान्स करीत होते त्या पुरी. आजी तिची स्टोरी सांगते. एका लग्नात गेले तिथे लग्न कसं होतं ते सांगत होती. आणि हे पिल्लू ऐकते आजीकडे बघून. आजी काय सांगते. आणि आमचा खेळ बघा, पायवरती करून खेळ चाललाय आमचा. असं येतं का कोणाला? असे पायवरती डोक्याला लावता येतात का तुम्हाला? म्हणा सबस्क्रायबर्सला म्हणा तुम्ही करून दाखवा बरं आणि मला व्हिडिओ पाठवा म्हणा बरं. समर्थासारखे पाय डायरेक्ट डोक्याला लावता येतात का म्हणा?
तिच्या मायचं तिच्या आलं 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 आता कळालं मेमरी पेटली 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 अच्छा हो हो हातपाय धुऊ दे हातपाय धुऊ दे हातपाय आला हातपाय धुतो आता तुझ्या आईला हातपाय 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 धुतो हातपाय धुतो ना हातपाय हातपाय चंबू चंबू करतो चंबू करून आला लगेच आलो लगेच हा अजून गरम पाणी म्हणते नाही नाही इतक्या लहान वयात नाही गरम पाणी कुठे गेला आमचा केक केक ठेवला हिला पकडून ठेवलंय दिलं 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 आता आवाज केला आता आवाज केला काय तुझ्या मामाने खडूशे कसा गेला पेपर थांबलंच नाही माझ्यासाठी असे बांधले ग म्हणजे पिल्लूला मग अशी अंधार अंधार दिसत होत्या थंडी पडली थंडी पिल्लू ते बघ ती बघ कशी सोडते बघ ते बघ हा बघ हात काढला बघ नाही फायदा झाला का ओम तू या मामा सोबत अजिबात राहू नको हे मामा ना खूप काही पण बोलतो विच टॉपिक यू आर स्पीकिंग ऑन विच म्हणजे बाळाला काही पण शिकवतो हे मामा काही पण शिकवतो माझी इज्जत नको का तिला टेन्शन द्या बाबा या टेन्शन द्या माझ्या पोरीला दिलं का टेन्शन दम हे म्हणजे What are you doing? समुची आजी जिलेबीच शमूची जिलेबी करते मी शमू कशी जिलेबी करते चकली मस्त मस्त चकल्या बनवते मला काळजी मी कशासाठी चकली बनवते इकडे जायचं मला कुठे इकडे मम्मी खूप खुश इकडे जायचंय मग नको मी तुला आवडीच्या गोष्टी बरोबर असलेल्या खायला मला म्हणजे काळजी ती मावशी मरू पेट पडू म्हणते तुझी मावशी मरू दे कसं म्हणावं से सॉरी मग कसं म्हणावं से सॉरी तुझी मम्मी टॉर्चर करती मम्मी सारखी आलं टाकलंय का तिसरा चौथा चहामध्ये ओम आलं टाकलं का ओम आलं टाकलीस का चहामध्ये एखादा कशीच रिपीट केला माझं कसं होत आणि आता समू चहामध्ये आलं टाकलं का त्या 3 भावंडांच्यात तू सामील नको तू आपली माझ्या बरोबरच्या चकली करायला चकली जलेबी बाई चकली बाई 3 येड्यांबरोबर राहू नको आपल्याला येडे म्हणतो अरे तुझ्या जाऊ दे येडं तर येडं खाऊन पेढं खायचं काय गा त्याचा बदला मी नंतर घेईन हॅपी बर्थडे बाळा शंभू हॅपी बर्थडे इकडं पान फिरवू समर्था ए समर्था केक पकडायचं तुला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर समू हॅपी बर्थडे टू यू बाय बाय हो बाय ओम ओम बाय पिलू बाय बाय कर पिलू बाय बाय कर नाही जाणार आम्ही टाटा बाय 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 मम्मा परत ये बाय बाय मम्मा कर इकडे बघा दोघी जणी अशा प्रकारे यांची
ट्रिपला जायची तयारी चाललेली आहे. चालले उज्जैन महाकाल चल म्हणते. दर्शनाला. आली नाही माझी आली असती तू असती. कोणाला शकुनीला काय माझी समूह आली असते तर आम्हाला टाइमपास झाला असता. शहाणीच. समू नाही येऊ मारणाचा शकत, घाट ट्रेननी नाही येऊ शकत. आहे तिथं. आमची तुम्हाला समू आता बेबी आता त्याची झोपली गाडी करून जाईल. त्यांची असल्या तयारी गर्दीची चाललेली करून आहे. यायची. सगळी कपडे भरायची वगैरे इथं बॅग वगैरे भरतायत. एन्जॉय युअर ट्रिप. बिस्किट इथून सरोज मधून किती हसते. चालले बाबा तुला सोडून चालले. भूर फिरायला चालले बघ, तुला सोडून चालले. बाय 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 बाय. इकडे बघा. तुम्ही तुम्हाला मला काय नाही नेत बाबा तुम्ही? आता बाय बाय. त्या बाप्पाला आणि त्या बाप्पाला जाऊ ना. जाऊ ना. चल चल. रुसलं काय. समू ती म्हणत असं मला नेत नाही. चल. नाही आता आम्ही जातो. जाऊ ना. कशी बघते तुमचं जाऊ ना. यायचे जाऊ. हसते नीट जा. तिला यायचंय तिला यायचं. ती म्हणते नीट जा शुभेच्छा. म्हणते, नीट जा. नीट जा, विश- नीट विश- जा म्हणती. माझा नमस्कार सांगा. नीट जा. अय्यो ते वचनला सांगितलं ना आम्ही निघालोय म्हणून. ते स्वेटर नाही जायचं ना. हो, मला पकडून ठेवले बरं. आम्ही घेऊन जातोय पार्सल. नको जाऊ घेऊन जा म्हणते. घेऊन जा, काय अडचण नाही. का मला पकडून ठेवले, नको जाऊ म्हणते. मी येते म्हणते. साने, तुमचं उबरवाला आलाय ए, का? बाय. तर अशा प्रकारे माझ्या मागे बिल्डिंग दिसत असेल. तर आता मी माझ्या मैत्रिणीची वाट बघत बसलेली आहे की ती कधी येते ते. कारण आता आहो गेलेत खेळायला टीटी आणि मी तर बाळाला घेऊन येते थांबले. खूप थंडी वाजते रेंजर, खूप जास्त थंडी आहे. तर शीतल वगैरे येत आहेत माझ्या मैत्रिणी. मग आम्ही वरती जाऊ गार्डनला, मी तोपर्यंत खेळते. तर तुम्हाला दाखवते आता मी. ए शेरू, आमची बेबी बघ ना, बेबी बघ ना, बेबीला आवाज दे ना. समूला आवाज दे बरं, दे बरं. तुला दिसतंय का? दिसते का बेबी? दिसला दिसला तिला किती वाटतं. हाताला धरून चल. चल नाही मला लवकर. पिल्लू अंधार येतोय, अंधार. समर्था, सगळ्या बिल्डिंगला आवाज जाईल. आवाज घुमतोय तुझा, हळू बोल. सगळे हळू बोल, हळू बोल, हळू बोल. सगळ्यांना आवाज जाईल. सगळी बिल्डिंग मधले म्हणतील कोण आवाज देते, कोण आवाज. समर्थ आवाज करती. हळू बोल, हळू हळू बोल बाळा. नको ना शरू, तू हात लावू. एवढ्या रडत होत्या, एवढ्या रडत होत्या की काय सांगायचं बया. नुसतं हिच्यासोबत खेळलं पाहिजे, नुसतं खेळलं पाहिजे. तिला एकटीला अजिबात खेळायला आवडत नाही, अजिबात नाही आवडत. नुसतं मम्माने घ्यायचं आणि असं हलवायचं, असं डान्स करायचं. हा, आणि काय करायचं, असं करायचं, करायचं घालायचं, असं खेळायचं. तिला अजिबात आवडत नाही असं खाली टाकलेलं. किंवा आम्ही दोघं काहीतरी एडिटिंग करते, तुम्हाला असं वाटत असेल मी का ब्लॉग एडिट करतात. या शमू मग ब्लॉग एडिट होत नाही माझे. ही शमू म्हणती की मला घेऊन बस मम्मा, मला घेऊन बस. अजिबात तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि ती झोपली ना मग मला एडिट करायला वेळ भेटतो, आणि मला पण तेव्हा झोप येते. काय करायचं आता, खाली खेळते ना, खेळते ना खाली तू. हा, खेळते का नाही. कशी नाटकी करते. इतक्या किती रडत होती, तिच्या पप्पांनी घेतलं, किती हे केलं. नाही शमू, नाही शमू. आता शमू बघ कशी रडते. आता तुझी खेळा पिलो. तर अशा प्रकारे मिस्टर गोडगे आलेले आहेत. खेळून मस्तपैकी एकटे फिरून येतात, मग एकटे खेळतात. बायकोला सोडून, बायकोला देतात बाळाला सांभाळायला. असं कुठं असतं का. आपण खेळायचं का? चल जाऊ आपण खेळायचं.
म्हणजे बाळकोण सांभाळणार आपलं बाळ तिथं मस्त खेळ स्टोरमध्ये हां स्टोरमध्ये बाळ क्लब हाऊसमध्ये खेळत आपण मग टेबल टेनिस खेळू. हा बाळ आपल्याकडे पाहून टेबल टेनिस बायकोला विसरून गेले असंच असतं बाळ झाले की नवरे विसरून जातात मला किती खेळू वाटतं पण माझ्यासोबत नाही खेळ उद्यापासून चला उद्यापासून सकाळ सकाळ जात जाऊ उठून. तेच ना मला एवढं खेळू वाटतं मला पण नाही वाटत का टेबल टेनिस खेळावं मस्त बॅट बॉल खेळावं म्हणजे मी तर क्रिकेटर होते चल क्रिकेट खेळू उद्या आपण. मला क्रिकेट एवढं आवडतं ना माझे फोटोज असतील दाखवेल तुम्हाला क्रिकेट टीमची कॅप्टन होते मी. बरं बरं उद्या उद्या क्रिकेट नाही खेळू आपण. माहिती ह्यांनी पाहिलंय सुद्धा मला खेळताना. उद्या क्रिकेट खेळू ना आपण मस्त. चल ठीक आहे चला आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला का ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या. थोडं दुःख आहे मग थोडा व्हिडिओ थोडासा तुम्हाला ब्लर दिसतं अंधार आहे त्याच्यामुळे लाईट आले की छान क्लिअरिटी येते आणि अंधारात आलं पूर्ण ब्लर दिसतंय. तर ब्लॉग आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.